आज दुपारच्या पहिले एवढा जीव थकला होता का लय, सगळे कामं झाले होते घरातले, फक्त जेवण करायचं राहिलं होतं. म्हटलं आता जरासं जीव शांत करा आणि जरासं अंग टाकलं. मग मस्तपैकी उन्हात फिरू फिरू केसाईत एवढी गरमा होते का लय, मस्त असा पंखा लावला आणि केस मोकळे सोडून अंग टाकलं होतं. आता केस बांधले मस्त आणि तिकडल्या रूममधून मला जेवण आणायचं होतं. मस्त असं जेवण आणलं आणि जेवण करायला बसली. आता जेवण करूनही मला कामं करावं लागतात. का मशीनला तेल द्यावं लागते, म्हणजे ऑइल तर काही माझं नव्हतं, पण शेजारी पाजारी मागितलं म्या आणि घेऊन आली मशीनला द्यायला ऑइल. मस्त असं मशीनला ऑइल देणं झालं मला नेमकंच. तर हे मशीन बाहेर नेऊन ठेवायची होती उन्हात, तर मग घरात अंधार होता तर एवढं काही दिसलं नाही. तर जती कमी पडलं तर ती बाहेरही मी उन्हात मग ऑइल देऊन दिलं आणि मशीनच्या पाटाला ऑइल देऊन दिलं. आता मला जरासं झोपायचं होतं. मस्त असा मशीनचा पाट उन्हात ठेवला आणि झोपली. आता झोपेतून उठल्यावर लय उशीर झाला होता. आज झोपेतून उठाले दुपारचा बी, तर मग मस्त असे बैल बाहेर नेले. एक एक बैल बाहेर न्यायला लागते मला, 2-2 3-3 तर एक साथ काही न्या नाही लागत. पण आमचा शंकर सोडला आणि आमचा शंकर अटपेस नाही आज का, मला ओढत नेते एवढा पयाला बाहेर. आणि लंगडू मारायचं तर काही टेन्शनच नाही आमच्या, त्याला चालताच येत नाही. मी जेव्हा होडीन त्याला तेव्हा तो कसा मासा तरी चालते. आणि लागली मग आता मी कुटाराचा पसारा आवरायले. कुटार भरून घेतलं आणि शेण भरून घेतलं. मस्त असं झाडून काढायला लागली. अर्धं झाडून ठेवलं आणि मग राखही भरून घेतली चुलीतली आणि मस्त असं झाडून काढून घेतलं आणि पुंजा भरून घेतलं आणि बकरायले थंड पाणी भरून घेतलं. उन्हाळ्याचं बोरचं पाणी थंड येते आणि हिवाळ्याचं गरम येते. आणि घरातला पसारा आवरला, चटई बिटई काढली. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.